ज्या विषयासाठी आपण एकत्र आलेलो आहोत ते प्लास्टिक प्रदूषण हा विषय आहे. आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. बरेचसे उपक्रम तुम्ही सध्या राबवत आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगितलं जातं की प्लास्टिक जे आहे ते वापरायचं नाही, कारण त्याचं विघटन होत नाही. म्हणजे काय, एखादी वस्तू कुठलीही नैसर्गिक स्वरूपात जी काही उपलब्ध होती त्याचं काय होतं, जसा त्याचा जन्म होतो तसाच त्याचा निसर्गानं अंत हा ठरवून दिलेला आहे. पण आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्लास्टिक कोणी निर्माण केले, नैसर्गिकरित्या तयार आहे, नॅचरली आहे का? मग ते कसं आहे, मानव निर्मित आहे, मॅन मेड आहे, सिंथेटिक आहे. म्हणजे काय की आपल्यासारख्याच काही लोकांनी तंत्रज्ञान विकसित करून करून संशोधन करून प्लास्टिक हा पदार्थ तयार केला. पण निसर्गानं जसं जन्माला घातलेल्या प्रत्येक घटकाचं, मग तो प्राणी असू दे, वनस्पती असू दे, कोणताही घटक जर निर्माण केला असेल तर त्याचा अंत ठरवलेला आहे. बरोबर, जन्माला आलं की तो मृत्यू त्याचा होणार आहे. एखादं झाड जन्माला आलं तर एक ठराविक काळानंतर ते आपोआप संपणार आहे. पण ते संपल्यानंतर सुद्धा निसर्गाला ते त्रास देत नाही, त्याची विघटनाची एक वेगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे. पण जसं सरांनी सांगितलं की प्लास्टिक निर्माण झाल्यानंतर ते हजारो वर्ष पृथ्वीवर तसंच राहतं, त्याचं विघटन होत नाही. म्हणून आपण प्लास्टिकचा वापर टाळला गेला पाहिजे, आपण टाळला पाहिजे. पण त्याच्याही पुढे जाऊन मी एक थोडक्यात फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ घेतोय. तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे, जरी त्याचं विघटन व्हायला बराच काळ लागत असेल तरी त्याच्या आधी प्लास्टिकच्या ज्या काही वस्तू आपण वापरतो त्याच्यामध्ये भौतिक बदल होतात. म्हणजे काय, एखादी प्लास्टिकची वस्तू तुम्ही घरामध्ये आणलीत तर ती वस्तू 2 वर्ष 3 वर्षानंतर त्याच्यामध्ये काय होतात, तुकडे पडायला लागतात. म्हणजे काय होतं की भौतिक बदल हे व्हायला लागतात आणि तिथं खऱ्या अर्थानं प्रदूषण व्हायला सुरुवात होते. प्लास्टिक जे काही आपण खरेदी करतो ते जर पर्यावरणाच्या, वातावरणाच्या संपर्कात आलं, त्याच्यावर ऊन, वारा, पावसानं काही परिणाम होतात आणि त्या परिणामातून काय होतं की जी अखंड वस्तू असते त्याचे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होती. आणि ही प्रक्रिया फार हजारो वर्ष लागत नाहीत त्याला. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाच्या कालावधीनंतर ती जी अखंड वस्तू होती असती त्याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि हे छोटे तुकडे जे आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होतात, मातीमध्ये मिक्स होतात आणि हलके जे तुकडे आहेत ते हवेमध्ये सुद्धा मिक्स होतात आणि अशा पद्धतीनं सॉइल प्रदूषित होती, हवा प्रदूषित होती, पाणी प्रदूषित होती. त्यामुळे विघटन व्हायला बराचसा कालावधी लागत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे भौतिक बदल होतात त्यातनं प्लास्टिकचं जे मायक्रोप्लास्टिकमध्ये जे बदल होतोय त्याला थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यासाठी आपण एक तर काय म्हणतो की प्लास्टिकचा वापर कमी करा, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याला पर्यायच आपल्याला उपलब्ध नाहीये, तिथं आपण प्लास्टिकचा वापर करतो. हे जे काही प्लास्टिक आपण वापरतोय ते इकडं तिकडं न फेकता ते जर रिसायकलिंग सिस्टममध्ये जर योग्य पद्धतीनं गेलं तर मात्र आपण प्लास्टिक प्रदूषणावर विजय मिळवू शकतो. या संदर्भामध्ये आम्ही जे काही उपक्रम राबवतो त्या बाबतीत शाळांना आम्ही माहिती दिलेली आहे. तुमची शाळाही जर या उपक्रमामध्ये सहभागी झाली तर प्लास्टिक प्रदूषणाच्या बाबतीत एक चांगलं काम आपल्याला करता येऊ शकतं. त्या पद्धतीनं संस्थेनं आम्हाला होकार दिलेला आहे. आगामी जे काही उपक्रम आहेत कशा पद्धतीने राबवता येतील आणि आपण भविष्यातले जे नागरिक आहात, आपल्या देशाचे आपण नागरिक आहात, तर आपण एक जागरूक नागरिक म्हणून कशा पद्धतीनं आपलं आयुष्य व्यतीत करू या बाबतीतचे सर्व उपक्रम शाळेबरोबर आम्ही टायअप करून पुढे देतोच आहे. त्या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही हिरारीनं सहभाग घ्यावा ही विनंती मी करतो. आजच्या या उपक्रमाला खरं म्हणजे सरांचं व्याप्ती कामाची फार मोठी आहे, तरी सुद्धा माननीय श्री नवनाथ अवतरे सर, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली यांनी आपल्या शाळेला भेट दिली, विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी सरांचेही आभार मानतो आणि शाळेचे, ट्रस्टचे, संस्थेचे, विशेषतः मुख्याध्यापिका मॅडम आणि सेक्रेटरी मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी ह्या उपक्रम जे काय आहेत त्यासाठी मला आणि सरांना इथं संधी दिली येण्याची. आपल्या सगळ्यांचाही मी आभारी आहे. धन्यवाद.